आता आपण आहोत नांदगाव येथील मूल्यामध्ये आहोत. काही युवकांनी मुंगा पार्टी केलेली आहे. शेंगा जमवलेल्या आहेत, मके जमवलेले आहेत, रताळी आहेत, कांदे आहेत, बटाटे आहेत. मांसाहारी मुंगा त्यांनी लावलेला आहे, चिकन लावलेलं आहे. त्या मडक्यामध्ये हे सगळं भाजलं गेलं की त्याच्यानंतर अर्धा पाऊण तासात ते आतले पदार्थ सगळे शिजले की ते मडकं बाहेर काढणार, आपल्या मध्ये ते ओतणार समोर आणि मग त्या शेंगा खातात. त्याला कोकणामध्ये मुंगा पार्टी म्हटलं जातं. मोठ्या प्रमाणावरती या मुंगा पार्ट्या त्या थंडीचा मोसम चालू झाला की साधारण ह्या पार्ट्या चालू होतात. ते अगदी शिमग्याची होळी पेटवेपर्यंत, शिमगा होईपर्यंत सरास ह्या पार्ट्या चालतात. कोणी याला पोपटी म्हणतं तर कोणी मोंगा म्हणतं, पण आपल्या कोकणात खेड तालुक्यात मुंगा म्हणूनच हा प्रसिद्ध आहे. आणि नांदगावच्या या युवकांकडनं आपण जाणून घेऊया की ते कशा पद्धतीने या मुंगा लावतात, कशा पद्धतीने या पार्ट्या रंगतात ते आपण जाणून घेऊया. मोंगे हे दोन प्रकारचे असतात, एक शाकाहारी आणि एक मांसाहारी. शाकाहारी मुंग्यामध्ये पावट्याच्या शेंगा, मक्याची कणसं, रताळी, बटाटे, कांदे यांचं अनेक पदार्थ टाकले जातात की जे शाकाहारी जे लोक असतात ते मुंगा खातात. शाकाहारी मुंगा लावताना मडकंही वेगळं लावलं जातं. म्हणजे जिथे मांसाहारी आणि शाकाहारी अशा मुंग्या जो विकला जातो तिथे सरास करून शेतकरी शाकाहारी मुंग्यासाठी वेगळं मडकं ठेवतात, वेगळा मुंगा लावून देतात जेणेकरून शाकाहारी लोकांना त्या मुंग्याचा आस्वाद घेता येईल. आणि हा असा सुंदर असा हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावरती खेड तालुक्यात आपल्याला करताना अनेक शेतकरी दिसतात. खेड तालुक्यात पावट्याच्या शेंगा मोठ्या प्रमाणावरती शेतकरी वर्ग विकतात. 150 रुपये किलो पासून ते 200 रुपयापर्यंत याचा रेट आकारला जातो. आणि विशेष म्हणजे काही तरुण नुसतेच पावट्याच्या शेंगा विकत नेऊन आपल्या घराच्या अंगणामध्ये मुंगा लावतात. तर काही ब्लॉक संस्कृती हल्ली असल्यामुळे घराला अंगणच राहिलं नसल्यामुळे काही लोक या शेतकऱ्यांकडे येतात, शेतकऱ्यांना पैसे देतात आणि मुंगा लावून घेतात. आणि मोठ्या प्रमाणावरती या पार्ट्या चालतात. काही ठिकाणी यांना पोपटी म्हणतात, हुरडा पार्टी म्हणतात, तर आपल्या कोकणामध्ये, खेडमध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये याला मुंगा पार्टी म्हणतात. हे मुंगे ह्या ज्या शिजवलेल्या शेंगा असतात, भाजलेल्या शेंगा असतात किंवा आतल्या मडक्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू असतात, या 7 समुद्रा पारही या वस्तू गेलेल्या आहेत. काही मुस्लिम वर्ग जो बाहेरगावी कामधंद्यानिमित्त जातो तो आवर्जून आपल्या भारतातला पदार्थ आवर्जून नेतात, मग ते फ्रीज मध्ये ठेवतात आणि ओव्हन मध्ये गरम करून तिथे ते खातात असे त्यांची लोक सांगतात. मुंगा हा मडक्यातून बाहेर काढून खाण्याची मजा आहे की नंतर खाण्यात नाही असे काही खवय्ये सांगतात.